साबुदाणा वड्यासाठी मी घेतलेला आहे मोठा भिजवलेला साबुदाणा. हा मी रात्रभर भिजवला आहे. वडे शक्यतो मोठे साबुदाण्याचेच करावे, छान होतात. वाटलेली हिरवी मिरची, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट आणि मीठ. आता हा उकडलेला बटाटा आपण किसणीवर किसून घेऊयात. आता हे सर्व साहित्य आपण छान एकत्र मिसळून घेऊयात. आता हे सर्व साहित्य एकत्र करून याचा आपण एक गोळा मळून घेऊयात. आता हातावर तेल घ्यायचे आहे, त्यामुळे हे पीठ चिकटणार नाही आणि याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊयात. तुम्हाला जेवढे मोठा वडा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठे बॉल्स करून घेऊ शकता. वडे थापण्यासाठी आपण अशा प्रकारे एक कॅरी बॅगचा तुकडा घेणार आहोत. यावर वडे छान थापले जातात. यावर थोडेसे तेल टाकूयात आणि त्यानंतर आपण यावर वडे थापूयात. वडे शक्यतो पातळच थापावेत. जर वडे जाड थापले तर तळताना ते फुटतात आणि नरमही पडतात. कुरकुरीत वड्यासाठी अशा प्रकारे पातळ थापून घ्यावे. जर वडे थापताना चिराय लागले आणि त्याचा चिकटपणा कमी वाटला आपल्याला, तर हे मिश्रण मिक्सरला 2 चमचे फिरवून घ्यावे आणि या मिश्रणात मिसळावे आणि यामुळं चिकटपणा येतो आणि वडे छान थापले जातात. आता आपण हे वडे तळून घेऊयात. साबुदाणा वड्यासाठी तेल मात्र कडकडीतच गरम हवं, नाहीतर साबुदाणा वडे एकमेकांना चिटकतात. पहिला वडा टाकला की 2 मिनिटानंतर दुसरा वडा टाकावा, त्यामुळे ते वडे एकमेकांना चिटकत नाहीत. साबुदाणा वडे शक्यतो हाय फ्लेमवरच तळावेत, त्यामुळे ती कुरकुरीतही होतात आणि तेलकट होत नाहीत. अशा प्रकारे एक बाजू तळून झाली की दुसऱ्या बाजूनेही तांबूस रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता हे वडे तळून झाले आहेत. अशाच सर्व टिप्ससह छान छान रेसिपीसाठी स्टे विथ द चॅनल. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच. उपवासाच्या इडलीसाठी आपल्याला लागणार आहे वरई म्हणजेच भगर, साबुदाणा, दही आणि सोडा. मी इथे बारीक साबुदाणा वापरला आहे, कारण बारीक साबुदाणा लवकर बारीक होतो वरीसोबत. मोठा साबुदाणा वापरला तर तो बारीक लवकर होणार नाही, आपल्याला परत ते पीठ चाळायला लागेल. आता आपण 1 वाटी वरईसाठी पाव वाटी साबुदाणा या प्रमाणात हे जाडसर वाटून घ्यायचे आहे. मी सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. हे रवाळच वाटून घ्यायचे आहे, त्यामुळे इडली छान होते. आता आपण इडलीचं बॅटर तयार करून घेऊयात. आता वाटलेल्या या रवाळ पिठात आपल्याला टाकायचे आहे दही, चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून हे जास्त घट्ट किंवा पातळ नको, इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणेच हे मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. आता हे झाकलेलं पीठ अर्ध्या तासानंतर या प्रकारे फुलतं. आता आपण यात टाकूयात सोडा. सोडा थोडा टाकायचा आहे. सोडा जास्त झाला तर ही इडली पिवळी होते. सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता सर्वात शेवटी यात टाकायचं आहे चमच्याभर तेल. तेलामुळं इडली एकदम सॉफ्ट होते आणि छान फुलते. आता इडली पात्राच्या प्लेटमध्ये आपण तेल टाकून हे व्यवस्थित पसरून घेऊयात. आता तयार केलेले हे बॅटर यात टाकून घेऊयात आणि ह्या इडल्या वाफवून घेऊयात. इडली पात्रात आधीच पाणी टाकावे. ते उकळू लागले की त्यात हे इडली स्टँड ठेवून घ्यावे आणि आता हे चांगले 5 मिनटासाठी वाफवून घेऊयात. 5 ते 7 मिनटात इडली तयार झाली आहे. चटणीसाठी मी ओलं खोबरं वापरलं आहे. मी इथं खवून घेतलं आहे, तुम्ही चिरूनही घेऊ शकता. हिरवी मिरची, दही, साखर आणि जिरं हे सर्व आपण मिक्सरला आता व्यवस्थित वाटून घेऊयात. ओलं खोबरं, साखर, चवीपुरतं मीठ, दही आणि हिरवी मिरची. तुम्हाला चटणी किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे यात पाणी टाकून ही चटणी जाडसर वाटून घ्यायची आहे. आता आपण चटणीसाठीच्या फोडणीची तयारी करूयात. मी इथे तेल गरम करून घेतले आहे. यात टाकणार आहे अर्धा चमचा जिरे. उपवासाला जिरे खात नसाल तर फक्त तेलाची फोडणी टाकली तरी चालेल. आता या चटणीवर टाकून घेऊयात आपण केलेल्या तेलाची फोडणी. खाण्यासाठी तयार आहे उपवासाची गरमागरम अगदी मऊ लुसलुशीत अशी चटणी आणि इडली. करून पहा आणि आस्वाद नक्की घ्या. चॅनलचं ब्रीदवाक्य आहे ना माहीत, सुगरण मी तुम्हाला करणारच. शेंगदाणा उसळीसाठी शेंगदाणे आपण कुकरमध्ये उकडून घेऊयात.
झटपट शेंगदाणा उसळ बनवायसाठी शेंगदाणे भिजत घालण्याची आवश्यकता नाही. लगेच उकडून घेतल्यामुळे उसळ छानही होते. आता आपण लागेल तेवढेच पाणी घालून शेंगदाण्यामध्ये मीठ टाकून याच्या कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरच्या 2 शिट्ट्यात शेंगदाणे एकदम मऊ चांगले शिजतात. आता आपण उसळीसाठीची फोडणी करूयात. त्यासाठी मी इथे तेल टाकत आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. आता आपण यात टाकूयात जिरे. उपवासासाठी बनवत असाल, जिरे खात नसाल तर नाही टाकले तरी चालते. शेंगदाण्यातले मी पाणी नाही काढलेले. हे उकडलेले शेंगदाणे पाण्यासह फोडणीत टाकले आहेत. त्यामुळे शेंगदाणे जास्त कोरडे पडत नाहीत. आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि याची एक वाफ घेऊयात. त्याआधी आपण यात टाकूयात लाल तिखट. मीठ आपण आधी टाकले आहे. आवश्यक वाटले तरच टाकावे. आता आपण ही उसळ झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घेऊयात. आता आपली उसळ छान वाफली आहे. यातलं पाणीही आटलं आहे. आता खाण्यासाठी तयार आहे गरमागरम शेंगदाणा उसळ. करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या.